अख्खा मसूर आणि तांदळापासून हा झटपट पुलाव कुकरला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. म्हणजे कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा चमचमीत आणि झटपट बेत तुम्हाला नक्की ट्राय करता येईल. असा पुलाव जर घरामध्ये तयार केला ना तर वेगळी भाजी आमटी वगैरे लागत नाही. असा हा एकच भात केला की अगदी सगळ्या कुटुंबाला व्यवस्थित पोटभर पुरतो. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी 1 मिलियनचा टप्पा पार करणार आहे, म्हणून ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. मस्त चवीचा झटपट बेत असा हा अख्खा मसूर पुलाव बनवण्यासाठी साधारणतः अर्धा कप अख्खा मसूर घेतला, एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला. आता जर तुम्हाला हा अख्खा मसूर पुलाव करायचा असेल आणि हा अख्खा मसूर भिजवलेला नसेल तर थोडंसं गरम पाणी करायचं, झाकून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं, म्हणजे छान तो लवकर भिजून तयार होतो. आता जर तुम्हाला आवडत असेल तर एक मोठ्या आकाराचा बटाटा सालं काढून अशा फोडींमध्ये घेतलेला आहे. बटाटा आपण इथे कच्चाच वापरला. जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पुलाव असल्यामुळे बटाटा वापरलेला आहे. आता ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही अर्धा कप अख्खा मसूर घेतलेला होता, अगदी त्याच कपाने बरोबर 1.5 कप भरून इथे आपण रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला. जुना तांदूळ घेतल्यामुळे भात छान सुटसुटीत आणि मोकळा होतो. आणि अर्धा कप तुमचा अख्खा मसूर होता, भिजल्यानंतर 1 कप होतो, तर त्यासाठी 1.5 कप तांदूळ असे याचं योग्य प्रमाण आहे. आता 2 पाण्याने तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो सगळं चिरेपर्यंत हे चांगलं छान भिजून तयार होतं. तर अगदी झटपट होण्यासाठी इथे आपण कुकर घेतला आहे. तुम्ही कढई टोपामध्ये सुद्धा करू शकता. आता सुरुवातीला कुकर आपण गरम करून घेतलेला आहे. छान गरम झाला की यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा पळीभर तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तूपसुद्धा चालू शकतं. हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण शहाजिरं घेतले. साधं जिरंसुद्धा चालू शकेल. अर्ध चक्री फूल, 3 ते 4 लवंग, 3-4 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या आणि छोटासा तुकडा दालचिनीचा घेतला. यापैकी एखाद 2 खडा मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. एक हिरवी मिरची आपण मधून चिरून घातली आहे. ताजे खडे मसाले घातले ना तर भाताला चव अगदी छान येते, म्हणून असेल तर नक्की घाला. अगदी हलकंसं काही सेकंद थोडंसं परतून घेतल्यावर इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा छान पातळ चिरून घेतल्यामुळे भात तितकासा मोकळा व्हायला मदत होतो. साधारणतः मोठ्या आचेवर एक 3-4 मिनिटं आपण हा कांदा छान लालसर रंगावर परतून घेतलेला आहे. आता बघू शकता साधारणतः एक 3 ते 4 मिनिटानंतर थोडासा लालसर रंगावर कांदा झालेला आहे. असा झाला की यामध्ये ना एक 1.5 चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा किसणीवर किसून घेऊ शकता. पण आलं लसूण शक्यतो याला ताजंच घालायचं आहे, कारण याची चव यामध्ये फार छान येते. आता आलं लसूण घातल्यावर गॅस आपल्याला मध्यमच करायचा आहे, कारण अगदी खरपूस मस्त या कांद्यामध्ये छान एकजीव एकसंध व्हायला मदत होते. अजिबात करपसुद्धा नाही. तर काही सेकंद छान सुगंध येईपर्यंत परतून घेतल्यावर इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे. कांदा किंवा टोमॅटो आपण मोठ्या आकाराचा घेतला आहे. तुमच्याकडे लहान असेल तर 2 तुम्ही ते वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा आपण एकसारखं छान परतून घेतलेलं आहे. तर यामध्ये अगदी बेसिक साहित्य, बेसिक जिन्नसात हा झटपट भात तयार होतो. काही रोजच्या वापरातले साधे मसाले घातलेले आहे, ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आहे आणि 1 चमचाभर आपण इथे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला घातलेला आहे. मसुरी भात असेल, मसुरी पुलाव असेल, हा मसूर घातलेला हा भात असेल, याला ना कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा कोणताही गावरान मसाला घातल्यामुळे ना अगदी ऑथेंटिक गावरान चव येते, ज्यामुळे भात खातानाही छान लागतो. तुमच्याकडे नसेल तर साठवणीचा अगदी कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आता याला छान तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्येच हे बटाट्यांच्या फोडी घातलेल्या आहे आणि जो मसूर भिजवलेला होता ना त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकून यामध्ये घातलेलं आहे. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता या मसाल्यांमध्ये हे सगळे जिन्नस ना पुन्हा 1 मिनिटभर मध्यम आचेवर आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. एकदा तुम्ही असा रंग बघू शकता
आणि मस्त सगळ्या घरात ना मसाल्यांचा असा छान सुगंध पसरलेला आहे. मसाल्यांमध्ये ना अख्खा मसूर आणि बटाटा छान परतून घेतल्यामुळे तुमच्या भातालाही चव छान येते. आता जो तांदूळ आपण भिजवून घेतला होता ना, त्यातलं सगळं जास्तीचं पाणी काढून फक्त तांदूळ यामध्ये आपण घातलेला आहे. तांदूळ भिजवल्यामुळे एक तर छान मऊसूत आणि लवकर शिजायला मदत होतो, शिवाय छान मोकळा सुद्धा होतो. आता तांदूळ घातल्यावर हे सुद्धा अगदी हलक्या हाताने थोडंसं 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. एकदम परफेक्ट आणि मस्त झालेला आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे आणि छान सुगंधसुद्धा येतो आहे. आता नेमकं यामध्ये पाणी किती घालायचं, तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल, जितका तुमचा तांदूळ त्याच्या दुप्पट तुम्हाला पाणी घालायचं आहे. म्हणजे छान सुटसुटीत आणि मोकळा भात व्हायला मदत होतो. पण यामध्ये आपण अख्खा मसूरसुद्धा वापरला आहे, म्हणून थोडंसं पाव कप पाणी आपल्याला जास्त वापरायचं आहे. म्हणजे 3 कपाला थोडंसं जास्त पाणी वापरायचं आहे. तर हे झालं छान सुटसुटीत आणि मोकळा पुलावसाठी. तुम्हाला थोडंसं चिकट आवडत असेल तर अर्धा कप पाणी तुम्ही इथे वाढवू शकता. आणि जर तुमच्याकडे जुना तांदूळ नसेल, इंद्रायणी वगैरे तांदूळ असेल, तो चिकटच भात होतो, तर त्याचं तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. आणि जर तुम्ही सुगरण असाल तर अंदाजे पाणी घालू शकता. पाणी घातल्यावर छान एकजीव करून घेतलंय. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्या काढून घ्यायच्या. अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही. 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर थोडा 10 मिनिटं आपण कोमट करून घेतलाय. आता याचं आपण झाकण उघडून बघितलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अजून हा खूप जास्त गरम असताना छान सुटसुटीत आणि मोकळा झाल्यासारखा दिसतो. जर आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही साजूक तूप वरून असं छान सोडू शकता. असा हा तुमचा अगदी झटपट मस्त मसुरी पुलाव भात जो कोल्हापुरी पद्धतीत आपण तयार केलेला आहे. एक महत्त्वाची आणि खास अशी टीप, तुमच्याकडे जर कोल्हापूरचा घाटी मसाला असेल किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणता ना, तो मसाला असेल तर या भाताला नक्की घाला, कारण अतिशय सुंदर गावरान आणि मस्त चव येते. तसा हा तुमचा थोडासा कोमट झाल्यावर छान सुटसुटीत आणि मोकळा भात होतो. जर आवडत असेल तर शिजताना थोडेसे भिजवलेलं सोयाबीनसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. असा हा तुमचा मस्त पुलाव बेत तयार झालेला आहे. याबरोबर कोणतीही भाजी, कोशिंबीर, पापडची सुद्धा गरज लागत नाही. इतका सुंदर लागतो. मस्त गरमागरम करायचा आणि खायला घ्यायचा. तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. आपण घेतलेल्या साहित्यात 4 जणांना व्यवस्थित हा भात पुरू शकतो. लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी 1 मिलियनचा टप्पा पार करणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.